रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. सलामी जोडी मैदानात पंचांचा सामना सामना आहे. 5 षटकांचा सामना आहे. पहिली 2 षटके पॉवर प्लेची असणार आहेत. कंपल्सरी पॉवर प्लेची असणार आहे. पहिली 2 षटके निश्चितच पहिली 2 षटके कंपल्सरी पॉवर प्लेची असणार आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 शतरक्षक आउटफील्ड मध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 शतरक्षक आउटफील्ड मध्ये ठेवणं अनिवार्य बंधनकारक असणार आहे. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज व्हीआयपी डायस करून शैलेश. यायला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळला जातोय. डीप स्क्वेअर लेगला चांगली क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने अकाउंट ओपन होते साई स्पोर्ट्सचा खारबाव या संघाचा. पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानात सचिन आणि भूषण. तुझी रणनीती चेंज केलेलं आहे कारण वंडर वॅप खारबाव प्रणय पाटील आज सलामीला आपल्याला पाहायला मिळत नाही कारण 5 षटकांचा सामना आहे. सचिन याला वरती दिलेले आहे भूषण याच्या समवेत. भूषण हा टॅलेंटेड फलंदाज आहे साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचा. शैलेश वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय. सामना करायला फलंदाज भूषण. यायला मात्र अप्रतिम फटका स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग मधून शुमाशा बारा चौकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता फलंदाजाने. अप्रतिम फटका आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग मधून गेला होता शुमाशा बारा. पंचांचा काय इशारा ते बघायचा आहे. पंच त्या ठिकाणी जात आहेत आणि चौकार आहे. एका टप्प्याला चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. थोडा शॉर्ट चेंडू होता मात्र ज्याप्रमाणे उंची मिळाली नव्हती मात्र अतिशय चांगला पवित्रा घेतला होता भूषण याने. थोडासा शबल क्रॉस झाला होता आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं. एका टप्प्यानं हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. चौकार. या चौकारीने धावसंख्या वाढून होते ते 5. चौकारीने भूषण आपला वैयक्तिक खातं उघडतोय आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या झाली ते बिनबाद 5. साई स्पोर्ट्स खारबाव संघ कालच्या चषकामधील रनर्स संघ ठरला होता. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स या संघाने केलं होतं. शैलेश यायलो मात्र अप्रतिम फटका आणि चेंडू होतोय सीमारेषा बाहेर षटकार. अप्रतिम फटका आपण पाहू शकता कशा प्रकारे हा फटका केला होता. फुल अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषा बाहेर झाला होता. गोल. या षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ते 11. ते सुंदर फटका बघायला मिळाला होता. जवळपास खेचून मारला होता. चेंडू तितकासा शॉर्ट नव्हता पण मात्र ज्या पद्धतीने फटका खेळला होता अप्रतिम फटका. 6 धावांसाठी षटकार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडूने बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही. गणेश गंगाराम केने यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून साई स्पोर्ट्स खारबाव संघाला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. शॉर्ट सिलेक्शन बरोबर होता हा चेंडूला आपण बघितलं कारण डाव्या एष्टीच्या बाहेरच्या चेंडूला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण शॉर्ट सिलेक्शन हे फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटिंग स्ट्रोक जे आहेत क्रिकेटमध्ये जे फटके आहेत ते जर खेळायचे असतील तर चेंडूची निवड ही फार महत्त्वाची असते. निश्चित चेंडूची निवड खूप महत्त्वाची असते. ती निवड चुकली होती फलंदाजाची आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाली होती. यायला मात्र स्लॉक शिफ्ट केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू जातो सीमारेषा बाहेर चौकार.
अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. खारबा भूषण कारभारी याच्या बॅट मधून धावसंख्या वेगाने वळून होते ते 15. यावेळी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जो त्या डीप कव्हर मधून शिमारशा पार चौकार. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. विकी पाटील, परेश पाटील आणि मिलिंद पाटील खारबाव इथून खारबाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच न्यू एकुरा खारबाव संघाचे अशुभेल खेळाडू शाईनाथ पाटील, रमेश पाटील, रुपेश काटे यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि खास करून साई स्पोर्ट्स खारबाव संघाला त्याने ऑल द बेस्ट केलेल्या ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. सुशांत गायकवाड यांचा समन्वय अतिशय क्लिअर नीट टेलिकास्ट आहे. त्यांनी कॉमेंट्री पॅनलला तसेच खास कोणी आयोजनाला आणि स्पेशली न्यू एकविरा पिंपळे संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. सुशांत गायकवाड आपलं हार्दिक स्वागत आहे. तेजस पाटील आणि दिनेश पाटील दापोडे यांच्याकडून या दोन्ही संघाने स्पेशली साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या सुमित यास त्याने हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर पॉवरफुल सुरुवात आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून खास करून भूषण सुशांत गायकवाड हे बँगलोरवरनं ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. सुशांत गायकवाड आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आपला संघ या ठिकाणी सेम बॉलचा सामना खेळतोय आणि आपल्या संघासाठी न्यू एकविरा पिंपळनेर या संघासाठी आपण ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या आम्ही पोहोचवतोय. तेजस पाटील आणि दिनेश पाटील यांच्याकडून आकाश गायकर उर्फ बाबा याला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. मारुती केने यांच्याकडून या षटकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत गोरसो येथून. दुसरं षटक आदळण्यासाठी गोलंदाजाच्या मार्गावर धीरज आलेला आहे. सलामी जोडे मैदान आपण पाहतोय. सचिन जो वैयक्तिक 1 धावसंख्या खेळतोय. भूषण खेळतो आपल्या वैयक्तिक 18 धावसंख्या, त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. यावेळी मात्र अप्रतिम फटका, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकला नाही आणि पहिला हात बसतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. पहिल्या विकेटचं पतन. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये फटका अप्रतिम होता, मात्र प्लेसमेंट चांगली नव्हती. परिणाम स्वरूप क्षेत्ररक्षक दक्ष होता. जे क्षेत्र निवडलं होतं ते चुकीचं होतं. सुरक्षित हातांची झोली पेश केली होती क्षेत्ररक्षकाने आणि पहिला फलंदाज डगवाटच्या आसऱ्याला जातोय साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचा. नवीन फलंदाज वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील जो मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट काजल चषकामध्ये तब्बल 99 धावा आणि 6 फलंदाज या खेळाडूंनी बाद केले होते आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. त्यामध्ये 46 सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला होता. आणि नुकताच जो चषक सुरू आहे बाल चषक, त्यामध्ये 44 धावांची परत दिवशी एक चांगली डॅसिंग केली या फलंदाजाने पेश केली होती. एकशे 80 फलंदाज मधून पहिल्यामध्ये परतलेला आहे सचिनच्या रूपाने झेलबाद. यावेळी चेंडूला केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडूला क्षेत्ररक्षक होतोय. अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जवा बघतीस
प्लेमध्ये आपण पाहू शकता लॉफ्ट केलं होतं. बराच वेळ वाट बघितली चेंडूची, चांगलं जज केलेलं आहे आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. प्रशांत सिद्धेश आणि नाना ग्रुप पिंपलनेर यांच्याकडून या स्पर्धेला नाही, खास करून न्यू इकडला पिंपलनेर चांगला ऑल द बेस्ट आलेला आहे आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दोन फलंदाज आणि गोलंदाज मात्र विकेट हॅट्रिकवर आहे. कारण या स्पर्धेमध्ये संदीप स्वराज्य कशिली संघाचा आणि जॉन टी गावदे होली संघाच्या या गोलंदाजाने विकेट हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. पाहू तिसरा गोलंदाज बनतोय का धीरज. यावेळी डाऊन दे लेग स्टंपा पंच योगेश केने वाईडचा इशारा करतात. धावसंख्या सिंगल निवडून होते 23. दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. तसे दोन्ही संघ तालुका क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत, नामांकित संघ आहेत. धीरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म द विकेट. यावेळी मात्र हुकच्या अंदाजाने फटका, नो मॅन स्लॅन्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण करतो फलंदाज. एका धावीने प्रणय आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या दिली 21. प्रणय पाटील एक हुकमी फलंदाज आहे. काजल चषकामध्ये प्रणय पाटील 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पूर्णपणे कोलमडला होता साई स्पोर्ट्स खारबाव संघ. 4 षटकामध्ये केवळ 16 धावा या संघाला झलकवता आल्या होत्या आणि 17 धावांचं एक माफक जे आव्हान होतं केवनी स्पोर्ट्स केवनी संघाने पार केलं होतं. मात्र त्या चषकामध्ये हा संघ रनर्स संघ ठरला होता. यावेळी चेंडू हवेत आहे, तोकडा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला अशक्य केलं होता. मात्र चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. तोपर्यंत पराग एक धाव पूर्ण करतोय आणि धावसंख्या 1 ने वाढून होते 22. साई स्पोर्ट्स खारबाव संघाला आपण ॲक्शन मध्ये पाहत आहोत आणि साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा मेगा इव्हेंट 5 मार्च पासून सुरू होत आहे. महेंद्र पाटील साहेबांचा वाढदिवस असणार आहे आणि मित्रांनो आपण पाहणार स्वर्गीय आत्माराम गुलवे स्मृती चषक 2018 शेवटचे 2 दिवस डे नाईट स्पर्धा असणार आहे. धीरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामनाकार फलंदाज प्रणय. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय जबरदंगा चषक 2018 मधील. यावेळी मात्र सपनात झाला होता, जोरदार अपील केला जातोय, जोरदार अपील केला गेलेला आहे. पाहूया काय घडलंय तिथे. पंचाचा निर्णय अंतिम झाल्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. दोन्ही पंच एकत्र येत आहेत. दोन्ही पंच या ठिकाणी चर्चा करतील, कारण बऱ्याचशा वेळा महत्त्वाचं असतं. त्यानंतरच पंच निर्णय देतील आणि पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि फलंदाज बाद होतोय. जोरदार अपील केलं होतं आणि एक चांगले एक रणनीती पंचांनी सुद्धा दोघांनी एकत्र येऊन, हे फार महत्त्वाचं असतं. एखादा साशंकता असेल, डाऊट असेल तर दोन्ही पंच एकत्र आलेले आहे. स्क्वेअर लेगच्या पंचांचं मत जाणून घेतलेलं आहे, दोघांनी चर्चा केलेली आहे, त्यानंतर पंच जागेवर जाऊन ते निर्णय दिलेला आहे. हा मात्र मोठा हादरा आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. कारण वंडर ऑफ खारबाव प्रणय पाटील हुकमी फलंदाज बांधून पॅनकडे परतताना. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन असं समोरलं जातं. झिम्बाब्वेचे जे अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं होतं सभ्यग्रस्तांचा खेळ. आणि सचिन तेंडुलकरला जेव्हा आपण खेळताना जेव्हा बघितलं तेव्हा नक्कीच जाणवलं की सभ्यग्रस्तांचा क्रिकेट हा खेळ आहे. मित्र मग ते आंतरराष्ट्रीय खेळामध्ये स्टीव्ह बकनर जे आहेत, स्टीफन अँटोनी बकनर यांनी जवळपास 6 ते 7 वेळा सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद केलं होतं. त्यावेळेला सचिनने कुठल्या प्रकारे नाराजी व्यक्त केली नव्हती आणि विशेष म्हणजे 90च्या पुढे असताना सचिन त्यावेळेला बाद दिलं होतं. 182 झेल आपण पाहतोय या स्पर्धेमधील. प्रणय पाटील एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. बडी मछली जाल में फसती हुई. नवीन फलंदाज करण 5व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतले सचिन, भूषण आणि प्रणय. पराग आणि करण ही जोडी मैदानात आहे. येणाऱ्या फलंदाजामध्ये बुम बुम मोनिश याचं येणं बाकी आहे.
यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुरक्षित पद्धतीने चेंडू खेळून काढला जात आहे वायडेशच्या मिड ऑन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाजाला. एका धावेने दुसऱ्या षटकाची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या दिली ते 23. बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. पंचांना विनंती, धावसंख्या झालेली आहे ती 23. पंचांनी फक्त एक 5 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पंचांना विनंती आहे, कारण स्वागत आणि सन्मान होणार आहे. मी सर्वप्रथम विनंती करणार आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुरलीधरजी केने साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते कामगार नेते तसेच अग्री महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष प्रणेते यांचं स्वागत आणि सन्मान, विशुभाऊ म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता विशुभाऊ म्हात्रे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं आहे. हे कामगार नेते, त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योगपती आणि त्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अग्री महोत्सव, जे केवळ भिवंडी नव्हे, ठाणे नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं नाव प्राधान्याने अग्री महोत्सव, त्याचे संस्थापक आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे सरचिटणीस पर्यावरण विभाग काँग्रेस निलेशजी वालंज यांचं स्वागत आणि सन्मान मुरलीजी केने आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. प्रदीप केने आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यांनाही आपण शाल, त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्याचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर सेलार काँग्रेस गट अध्यक्ष श्रीकृष्णजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रदीप केने आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्रीकृष्णजी भोईर यांचे स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर पोगावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते रमेशजी उमराणकर यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पोगावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते रमेशजी उमराणकर यांचेही स्वागत आणि सन्मान प्रदीपजी केने आपण आपल्या शुभ हस्ते करायचे आहे. त्यांनाही आपण शाल, त्याचबरोबर बुके आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. त्यानंतर चंद्रकांतजी देवेकर टेंबरपाड्याचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते त्यांनाही त्यांचंही आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. टेंबरपाडा चंद्रकांतजी देवेकर यांचंही स्वागत आणि सन्मान. ज्ञानेश्वरजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान चंद्रकांतजी देवेकर यांचं करायचं आहे. त्यानंतर श्रीनाथजी ठाकरे टेंबरपाड्याचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचेही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्रीनाथजी ठाकरे यांचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. अरुण भोईर आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्रीनाथजी ठाकरे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, तसे टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत व यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. शुभम म्हात्रे आपलं आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपण आम्हाला आपला बहुमूल्य असा वेळ दिला, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल विशुभाऊ म्हात्रे आपल्याला खूप खूप आभारी आहोत. या षटकातील पहिला चेंडू आणि एक चांगला फटका, कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, मात्र एक पेक्षा जास्त मिळणार नाही कारण फटक्यामध्ये ताकद झोकलेली नव्हती. या दरम्यान आगमन झालेलं आहे आमचे मित्र इंजिनियर प्रशांत डोंगरे आणि प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ज्याने मेहनत सिरीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत, निश्चितच कवडगावचे विद्यमान सरपंच, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सन्मान्य निलेश गुराव साहेब, आपले या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. हरेश
याला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील केलं जात आहे पायचीचं. मात्र पंच हरेश आहेत, कुठल्या प्रकारे प्रभाव नाहीये. अपील फेटाळून लावतात त्यांनी लेग बायचा इशारा. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 25. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. तालुका क्रिकेटमधील एक नामांकित गोलंदाज हरेश पाटील गोलंदाजी करताना आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय पराग. पराग नॉन स्ट्रायकर इनला उभा आहे. याला मात्र शॉर्ट आर्म पूल केलेला आहे चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये कारण फटका चांगला होता, मात्र प्लेसमेंट चांगला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. एका धावेने धावसंख्या होती 26. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज बाद झाला होता सचिन, त्यानंतर बाद झाला होता भूषण आणि त्यानंतर फलंदाज बाद होता प्रणय. हरेश याला मात्र आडव्या बटण्या खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जातो. यष्टीरक्षक सचिन याच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. अतिशय चांगली गोलंदाजी हाताळताना हरेश पाटील. लेफ्ट आर्म राऊंड. पुन्हा आडव्या बॅटण्या खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवर नजर बघायला मिळत नाहीये कारण नजर फार महत्त्वाची असते सुभाष धुमाळ. कारण आपण हायवेला जात असतो त्या ठिकाणी लिहिले असतं नजर हटी दुर्घटना घटी. नजर फार महत्त्वाची असते. चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, त्याचबरोबर तुमची नजर आणि तुमचं प्लेसमेंट याची गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. हरेश याला पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र अप्रतिम अचूक टप्पा. गोलंदाजी जर आपण बघितली तर ज्याप्रमाणे एखादं कॉईन ठेवलं, कॉईन प्रमाणे गोलंदाजी करताना बघितलेलं आहे. भारताचा बिशन सिंग बेदी असा एक गोलंदाज होता. जर एखादं कॉईन तुम्ही जर ठेवलं फलंदाच्या ठिकाणी, त्या कॉईनला सुद्धा नेम साधण्याची क्षमता बिशन सिंग बेदी यांच्यात होती. इतकी अचूकता होती, इतका कॉन्फिडन्स. हे षटक जर बघितलं तर अप्रतिम गोलंदाजी, लाईन, लेंथ, अचूक टप्पा, चेंडूचा वेग, हे चारही गोष्टी बघायला मिळाल्या होत्या. अज्जू गायकवाड आज प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसत नाही, मात्र त्यांनी या स्पर्धेला आणि न्यू इकडे पिंपल संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज गोलंदाजी स्वतः कर्णधाराने स्वतःला पाचारण केलेलं आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करते बघायचं आहे. आणि त्याने एक जेव्हा ओपिनियन घेतलं तेव्हा सांगितलं होतं की मी स्वतः एक गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करणार आहे. पाहूया. हरेश यांनी मात्र ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती पुरवत आहेत की या षटकामध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. सचिन संघाचा कर्णधार गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. याला मात्र उंची दिला चेंडू होता. चेंडू बराच वेळ हवेत मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता. पूल करण्याचा प्रयत्न होता. पोस्टमन पाडा गोरसे एनकडनं गोलंदाजी करतोय सचिन. सचिन याला पुन्हा एकदा उंची दिला चेंडू. पुन्हा बॅटची कडा घेऊन जातोय तो थर्ड मॅनला, शॉर्ट थर्ड मॅनला. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चेंडूला फ्लाईट, उंची देतोय, बाउन्स मिळतोय, हे फार महत्वाचं आहे. चेंडूचा वेगही बघायला मिळतोय. 2 धावा दिल्या आहेत फक्त 2 चेंडूमध्ये आणि धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 28. 5 षटकांचा सामना, 4थं षटक हे मार्गस्थ आहे. आपण पहिला सेमीफायनलचा सामना पाहतोय न्यू एकवेरा पिंपळनेर विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव. याला मात्र फुल टॉस चेंडू. शिवचंद्रन फटका खेळलेला चेंडू डीप स्क्वेअर लेगला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावबाची संधी आहे आणि फलंदाज धावबाद. खराब रनिंग बिटवीन द विकेट.
याचा आकाश गायकवाड महेंद्रसिंग धोनीचा अंदाज होता धावबाद करण्यासाठी उर्फ बाबा. सचिन गायकवाड आपण पाहतोय गोलंदाजी करताना. खूप कमी वेळेला पाहतो आपण सचिन गायकवाडला गोलंदाजी करताना. मात्र गेल्या वर्षी एकता सारंगा चषकामध्ये सचिन गायकवाड हा मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. रनिंग बिटवीन द विकेट चांगली म्हणता येणार नाहीये, कारण जवळपास चेंडू डीप स्क्वेअर लेगला गेला होता. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होणं गरजेचं असं मला बघायला मिळालेलं नाहीये. फलंदाज धावबाद झालेला आहे. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे चेंडूला. चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. डेव्हिड बुलच्या अंदाजामध्ये फटका खेळला होता. धावसंख्या झाली 35. सचिन पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला होता, मात्र चेंडू झेल होण्याची शक्यता नाही यष्टीरक्षकाच्या मागे. तोपर्यंत मात्र मोनिश एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या झाली 36. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येईल सुभाष धुमाळ, कारण चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 50चा आकडा जर पार झाला, यापूर्वी आपण बघितला सामना 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पॉवर सेलार संघाला सुद्धा संघर्ष करावा लागला होता. जर 50 धावा एक चॅलेंजिंग टफ फ्लोटर आपल्याला पाहायला मिळेल कारण साई स्पोर्ट्स खारगाव संघाकडे ही चांगली गोलंदाजी आहे. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट, जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. पोस्टमन पाडा गोरसेकडनं गोलंदाजी करण्यासाठी एनकडनं. याला मात्र पुल केलेला आहे, चेंडूला हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे आणि डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल.
50 धावा झाल्या. त्याने 51 धावांचं लक्ष्य अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. मोनिश यांनी 21 धावांची जी खेळी केली आणि डावाला आकार दिलेला आहे. तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान वीर तानाजी दापोडे संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे. वीर तानाजी दापोडे आणि पॉवर सेलार दोन्ही संघ कर्णधाराने यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तत्पूर्वी मान्यवर कक्षामध्ये जे मान्यवर उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. ते आमचे सन्मान्य निलेशजी गुरव साहेब जे विद्यमान सरपंच आहेत कवळगावचे, तसेच अध्यक्ष आहेत भाजपा युवा मोर्चा, आणि त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचे जे LCD आहे त्या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक इंजिनियर मुरलीधरजी केने आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि हे 22व्या वर्ष आहे आणि प्रत्येक सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक LCD स्पॉन्सर केलेली आहे. विद्यमान सरपंच आहेत कवाडचे आणि भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत निलेशजी गुरव साहेब, यांचं स्वागत आणि सन्मान मुरलीधरजी केने आपल्या शुभ हस्ते करतायत. गुरव साहेब आपलं हार्दिक स्वागत, त्याचबरोबर आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर प्रशांतजी डोंगरे जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, इंजिनियर सुद्धा आहे, सिव्हिल इंजिनियर, त्याचे स्वागत आणि सन्मान मुरलीधरजी केने आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. क्रिकेट खेळच असा आहे, क्रिकेट खेळापासून डॉक्टर, वकील, इंजिनियर, महिला वर्ग, राजकीय व्यक्तीसुद्धा दूर राहू शकत नाही. मग आपण इंजिनियर कसे दूर राहणार. प्रशांतजी डोंगरे यांचंही स्वागत आणि सन्मान जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत कवाडचे, त्याचे स्वागत सन्मान आमचे इंजिनियर असलेले मुरलीधरजी केने आपल्या शुभ हस्ते करतायत. बॅक टू क्रिकेट में तत्पूर्वी आवाज देऊ इच्छितो वीर तानाजी दापोडे त्याचबरोबर पॉवर सेलार दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. हे आपण आमचं समालोचन कक्ष पाहू शकता. समालोचन कक्षामध्ये एक्सपर्ट स्कोरर मॅनर गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम याने आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेले आहे. या स्पर्धेचा जर आतापर्यंत लेखाजोखा पाहायचा झाला तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 208 षटकार, 169 चौकार, एकेरी धावा 376, दुहेरी धावा 169, झेलबाच्या रूपाने 184 फलंदाज बाद झालेले आहेत. बोल आउटच्या रूपाने तब्बल 25 फलंदाज बाद झालेले आहेत. रनआउटच्या रूपाने 14 फलंदाज डगवाटच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि लेग बिफोर विकेटच्या रूपाने 3 फलंदाज बाद झालेले आहेत. तेहरी धावा 11 या स्पर्धेमध्ये. अवांतर वाईडच्या रूपाने 115 धावा आपण पाहिलेले आहेत. हा सर्व लेखाजोखा आमचे एक्सपर्ट स्कोरर गोडसेगावचे सुपुत्र आहेत मॅन ॲट गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. पहिला सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव विरुद्ध न्यू एकरा पिंपळनेर या दोन बलाढ्य संघामध्ये. यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहणार आहोत वीर तानाजी दापोडे विरुद्ध पॉवर शेलार या दोन संघामध्ये. त्यानंतर ओल्डी गोल्डी क्रिकेटमधील फायनलचा सामना मेगा फिनाले दक्षता स्पोर्ट्सचा चाविंद्रा आणि श्याम स्पोर्ट्सचा धामणगाव. आणि त्यानंतर रेग्युलर क्रिकेटमधील मेगा फायनल. विजय गायकवाड आणि सचिन गायकवाड
अल्पेश म्हात्रे, मोनिश काठे आणि विकी पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि स्पेशली साय स्पोर्ट्स खारबाव संघाला हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. तर गोलंदाजी मार्ग फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून प्रणय पाटील, स्ट्रायकर फलंदाज सचिन गायकवाड, नॉन स्ट्राईकला विजय गायकवाड. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न, झेलबाद होतोय आणि बडी मछली जाल में पोचते हुए बाहुबली ऑफ भिवंडी क्रिकेट सचिन गायकवाड याची केली संपुष्टात. चांगले क्षेत्ररक्षण मात्र लेजी थ्रो आणि परिणाम स्वरूप एक धाव पूर्ण करतो फलंदाज हरेश पाटील आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतो आणि संघाचं अकाउंट उघडलं जाते. विजय हा फलंदाज आपण स्ट्रायकर फलंदाज पाहतोय. सचिन गायकवाड बाद होऊन पेलूमध्ये फरकलेला आहे. नवीन फलंदाज हरेश पाटील नॉस्टिंगला मात्र सामना करेल फलंदाज विजय. यावेळी मात्र मिस टायमिंग फाटका लिव्हिंग एज आणि प्रणय पाटील चेंडू खाली टू ओपनर बॅक टू पॅव्हिलियन दोन्ही सलामीर बाद होऊन पॅव्हिलियनकडे परतताना. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विजय गायकवाड यांनी. मिडल करताना होता चेंडूला मिस टायमिंग फटका आणि सुरक्षित हातांची झोली पेश करतोय वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील. स्वतः संघ नायक आहे, कॅप्टन लिडिंग फ्रंट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे. आणि लिडिंग करताना आपण पाहतोय दोन फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता आतापर्यंत दाखवलेला आहे. विभाग प्रमुख शिवसेना सन्मान्य भगवान केने साहेबांचं आहे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे जयबजरंग चषक 2018 मध्ये. प्रणय पाटील वंडरफुल षटक हाताळतोय वंडर बॉय ऑफ खारबाव. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑफ सीमारी झोन बाहेर षटकारासाठी. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा फटका खेळला होता फलंदाजाने. हॉपलेवर घेऊन चेंडूला लॉफ केलं होतं. लॉफ्टेड फटका कुठली संधी नव्हती कारण इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू रोवला होता लॉंग ऑफ रिझन बाहेर षटकारासाठी. या षटकाने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून होते ती 7 धावा धावफलकावर झलकले गेले. आता नयन रम्य असा फटका पेश करतो आपल्या बॅट मधून आणि षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. प्रणय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र इनसाइड आउट
आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या उडून जातोय स्वीपर कव्हर मधून शिवमाशा चौकार. हे पाहू शकता आपण इनसाइड आउट फटका होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून गेला होता चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मधून शिवमाशा चौकारासाठी. या चौकारीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या वाढून होते ते 11. युवासेना सचिव सन्मान्य राजू पाटील कारविल येथून जयप्रदंग चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांनी या दोन्ही संघाने हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद युवासेना सचिव राजू पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन चेंडूमध्ये तब्बल 10 धावा कुठून काढलेल्या आहेत फलंदाज नयन याने. टू ओपनर बॅक टू पॅव्हिलियन. दोन्ही फलंदाजांना मात्र अकाउंट ओपन करता आलं नव्हतं. दोन्ही फलंदाज गोल्डन डक वर बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतलेले आहेत. यावेळी अप्रतिम चेंडूच्या हाताळणे षटकाच्या समाप्तीचा इशारा होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू क्राफ्ट पिंपळनेर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2-11. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 11 धावा झलकवलेल्या आहेत त्या न्यू क्राफ्ट पिंपळनेर संघाने. 51 या लक्ष्याचा पाठलाग करताना जे सरासरी आवश्यक धावगती आहे ते 10.20ची धावगतीने धावा झलकवल्याच्या न्यू क्राफ्ट पिंपळनेर संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी धावगती आहे त्या धावगतीला जवळजवळ स्पर्श केलेला आहे, धावगती गाठलेली आहे. 11 धावा झलकवल्या. मात्र महत्त्वाचे 2 फलंदाज बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतलेले आहेत. सचिन बाहुबली भिवंडी क्रिकेट ज्याने निश्चितच या मैदानावर चौकार षटकारांच्या अतिशबाजी केली होती. आणि विजय हे 2 सलामीवर बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतलेले आहेत. हरेश आणि नयन ही जोडी मैदानात आहे. आपण पहिला सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतोय न्यू क्राफ्ट पिंपळनेर विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव या 2 बलाढ्य संघामध्ये. यानंतरचा दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहणार होता वीर तनय दापोडे विरुद्ध पॉवर स्पोर्ट्स शेलार. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेला आहे खारबाव भूषण कारभारी. यावेळी मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढला जातोय. एका धावेसाठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय का पाहूया. मात्र सुखरूप आपल्या पाहूया पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या 2ने धावसंख्या वाढून होते ती 13. क्रिकेटमधले एक अशुभ आकडा आपल्या धावफलकावर पाहायला मिळतोय. 170वी या स्पर्धेमधील दुहेरी धाव पूर्ण केलेली आहे फलंदाजाने. भूषण पुन्हा एकदा पोषणपाडा गुडसे इनकडून गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज हरेश. भूषण गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र फुलटॉसचा डिलिव्हरी होती. 1 धाव पूर्ण करता फलंदाज वाडेशा लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू टोलवला होता. एका धावेवर समाधान मानावं लागताना एका धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 14. हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स खारबाव विरुद्ध न्यू क्राफ्ट पिंपळनेर या 2 नावाजलेल्या संघामध्ये. 51 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतो न्यू क्राफ्ट पिंपळनेर या संघाला. भूषण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर पोषणपाडा गोडसे इनकडून गोलंदाजी करताना. यावेळी हलक्या धावेने चेंडूला शॉर्ट कव्हरला टोलवलं गेलं होतं. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाजाने. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 15.
दोन फलंदाज तगडे फलंदाज बाद होऊन खेळामध्ये फिरले सचिन आणि विजय. हरीश आणि नयन ही जोडी मैदानामध्ये आहे. भूषण गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र सरप्राईज होऊन स्क्वेअर विकेट हा चेंडू खेळला जातोय. डीप स्क्वेअर लीगला चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या वाढवून होती ती 16. एकेरी धाव या स्पर्धेमधील पूर्ण केली होती फलंदाजाने. दुसरं षटक मार्गच आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. भूषण यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू धाव वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जातोय तोपर्यंत एक धाव घेतात, पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या वाढवून होते ते 17. महेंद्र पाटील फॅम टीमचा आपण पाहतोय. साई स्पोर्ट्स खारबाव अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स या संघाने यंदाच्या अंगामध्ये केलेला आहे. कालच्या चषकामधील रनर्स संघ राहिला होता. यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट आणि चेंडू शिमार षटकार. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन हा फटका खेळला होता. कुठली संधी नव्हती. स्टेट हिट क्रिकेटमधली एक सेफ स्ट्रॉक सुरक्षित फटका संबोधला जातोय आणि चेंडू सीमारेषा 6 धावांसाठी धावसंख्या 6 ने वाढवून होते ते 23. तुम्हाला मी बऱ्याचशा वेळा दिवसापासून पाहतोय हरेशाला खेळताना एक क्लास क्रिकेट खेळताना नेहमी चौकार एकेरी 2 धाव घेते. यावेळेला मात्र थोडा एक षटकार बऱ्याच दिवसांना बघायला मिळाला आहे बॅटमधून आणि खरं तर ज्या षटकाराची आवश्यकता होती न्यू एगोरा पिंपळ सांगा तो षटकार सचिन, तो षटकार हरेश याच्या बॅटमधून आलेला आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 23. 2 फलंदाजी बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. 18 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे आणि यापुढील समालोचनासाठी सज्ज होतात माझे सहकारी समालोचक. मायक्रोफोनवर येतात गुरुवारी मार्गदर्शक मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर कवली सर. धन्यवाद सुभाष धुमाळ. एक नेट टू नेट फाईट बघायला मिळतोय का 2 फलंदाज लवकर बाद झाले होते त्यांना मात्र दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळते हरीश आणि नयन. कारण हे फार महत्त्वाचं असतं. सामना जर जिंकायचा असेल तर 1 हॅज टू प्ले अँकर रोल. कुणीतरी एकाने नांगर टाकणं गरजेचं असतं, किल्ला लढवणं गरजेचं असतं आणि वेगवान पार्टनरशिप होणं गरजेचं असतं. ह्या उलट समोरच्या संघाला जर सामना जिंकायचा असेल तर फलंदाज बाद करणं गरजेचं असतं आणि किफायती गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं. 23 धावा झालेल्या आहेत म्हणजे नेट टू नेट फाईट. कारण 51 धावांचं लक्ष्य आहे. जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 28 धावा. आस्किंग रन रेट जो आहे तो थोडासा कमी झालेला आहे. आवश्यक धावगती कमी झालेली आहे. जेव्हा आस्किंग रन रेट कमी असतो, आवश्यक धावगती कमी असते, तेव्हा फलंदाजीवर थोडासा मानसिक दबाव, सायकोलॉजिकल प्रेशर जे असतं ते थोडंसं कमी असतं. 9 पॉईंट आमचे एक्सपर्ट स्कोरर लगेचच माहिती पुरवत आहेत. 9.33. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा धावसंख्येची आवश्यक धावगती जी होती ती 10.20. आता मात्र पहिल्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी, 2 फलंदाज जरी बाद झाले असले तरी मात्र हरेश आणि नयन एक चांगली फलंदाजी करतायत. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिपही बघायला मिळाली कारण दोन्ही फलंदाज 0वर बाद झाले होते, सचिन आणि विजय. तिसरं षटक जे असतं हे फार महत्त्वाचं. जेव्हा 5 षटकांचा सामना असतो तिसरं षटक हे फार महत्त्वाचं असतं. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अक्षय. यानंतर पॉवर सेलार आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघ कर्णधारांनी तयार राहायचं आहे नाणेफेकीसाठी. आणि याच बरोबर अप्रतिम झेल.
अतिशय उत्कृष्ट माईक सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिले ओमसाई डीजे आणि त्याचे प्रोप्रायटर चिंतामण केने. आणि जेव्हा चौकार षटकार किंवा फलंदाज बाद होते तेव्हा एक ठेवणीतल्या धून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. अतिशय सुंदर माईक सिस्टीम त्यांनी उपलब्ध करून दिले, त्यांचेही मी खूप आभार व्यक्त करतोय ओमसाई डीजे. अक्षय याला मात्र टाईप केलं होतं एक्स्ट्रा कव्हरला, धावबाची शक्यता आहे, मात्र गोलंदाज त्या ठिकाणी नव्हता. धावबाची शक्यता होती कारण शॉट एक्स्ट्रा कव्हरला करण याचं चांगलं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी जवळपास हा 3 धावा वाचवतोय. एक क्षण असं वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 24. 51 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे असं वाटतंय. नेट टू नेट फाईट, लंबक ज्याप्रमाणे डाव्या आणि उजवीकडे जातोय लंबकाप्रमाणे दोलायमान स्थितीमध्ये हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अक्षय आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतो आणि पंच हरेश डेड बॉलचा इशारा करतायत. अक्षय याला पुन्हा बॅटला स्पर्श करून चेंडू जाते शॉर्ट थर्डमॅनला. झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारची शक्यता नाही. मात्र आज साई स्पोर्ट खारबाव संघाचं क्षेत्ररक्षण जे आहे ते ए दर्जाचं बघायला मिळतंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आता सुद्धा आपण बघितलं हा जो चेंडू अडवलेला आहे, अन्यथा हा चेंडू डीप थर्डमॅन सीमारेच्या बाहेर सहजगत्या गेला असता. 1 धाव मात्र मिळते. एका धाव्याने धावसंख्या होते 25. निम्मा पल्ला पार केलेला आहे. 25 धावा झाल्या तरी जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट, संघर्ष बघायला मिळतोय, बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. कधी चेंडू बॅटवर भारी होतोय तर कधी बॅट चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवतोय. अक्षय यामध्ये प्रेक्षणीय ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, प्रेक्षणीय कव्हर ड्राईव्ह, चेंडू डीप कव्हर सीमापार चौकार. नयन बाद झाल्यानंतर नयन पाटील आणि सूत्र आपल्या हातात घेतलेले बॅक टू बॅक दुसरा चौकार. अक्षय याला मात्र एक चांगला चेंडू आहे, पायावर आदळतोय. षटक पूर्ण होतोय. 1 धाव मिळते. एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे 34 धावा झालेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आपण यापूर्वीचा सामना बघितला होता की शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता होती पॉवर सेलार संघाला, पण मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला होता तो गंगामाता गोंदवली संघाला. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. हरीश पाटील यांनी मात्र आज अँकर रोल केलेला आहे, किल्ला लढवतोय. संघाचा सर्वात सिनियर खेळाडू आहे. आज सलामी जोडीला यश आलं नव्हतं. 0वर दोघे बाद झाले होते विजय आणि
सचिन. त्यानंतर मात्र हरेश आणि नयन. त्यानंतर नयन पाटील हा सुद्धा एक चांगली कामगिरी करतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज सचिन शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर विजय शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळाली होती हरेश आणि नयनमध्ये. त्यानंतर नयन बाद झाल्यानंतर नयन पाटील हा सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसतोय. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. वीर तानाजी दापोडे आणि पॉवर सेलार दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. दुसरा सेमीफायनलचा सामना. चौथं षटक घेऊन येतोय सचिन. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. हवेचा वेगही खूप आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे हा वेग आहे. आपण जर हवेचा वेग बघितला तर सचिन शॉर्ट रनअप. याला मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे आणि याच बरोबर झेल सुटतोय. हा झेल निर्णायक ठरू शकतो. सोपा झेल सोडलेला आहे. मोनिश ज्युनियर यांनी झेल सोडलेला आहे आणि हा झेल निर्णायक ठरू शकतो. पराभवाकडे वाटचाल करून देऊ शकतो साईस्पोर्ट खारबाव संघाला. सोपा झेल सोडलेला आहे आणि त्यावर 2 धावाही मिळतात. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 36. क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं, परंतु झेल घेतल्यानंतर झेल सोडल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे कालाटणी मिळते. याला मात्र फटका केला. पुन्हा चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो का बघायचं आहे. डिपिश पॉइंट सीमापार चौकार. हा 173वा चौकार आहे आणि चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. 40 धावा झाल्यात. आता जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र सोपं समीकरण आहे. 10 चेंडू आणि 11 धावा. अतिशय चांगली कामगिरी आज हरेश पाटील यांनी केलेली आहे. एक बाजू लावून ठेवलेली आहे. त्याला चांगली साथ दिली होती नयन आणि त्यानंतर नयन पाटील चांगली फलंदाजी करतोय. याला मात्र अतिशय चांगला फटका आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय. षटकार. एफर्टलेस कुठल्या प्रकारे ताकदीचा वापर केला नव्हता. मात्र अचूक टायमिंग आणि फुटवर्क बघायला मिळालं होतं आणि नयन पाटील याच्या बॅटमधून निघाला हा प्रेक्षणीय नयनरम्य असा कलेचा आविष्कार करणारा हा षटकार. अप्रतिम फटका. धावसंख्या झाली 46. आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. आक्रमक खेळी केलेली आहे नयन याने. झेल किती प्रमाणात महागात सुटते बघितलं. मी सुरुवातीला सांगितलं होतं की झेल सुटल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे कालाटणी मिळते. वेळ मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाची उदाहरणे या ठिकाणी मी नमूद करेन. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. विजयाकडे वाटचाल करतोय. सचिन. याला मात्र खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा काय इशारा तो बघायचा. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. दुष्काळात 13वा महिना. 47 धावा झालेल्या आहेत. आता फक्त एका चौकाराची आवश्यकता आहे. अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी न्यू इक्वेरा पिंपळणे संघाला चौकाराची आवश्यकता आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. 4 धावांची आवश्यकता आहे.
याला सहसा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पाट्यात हवा तसा येत नाहीये. थर्ड स्लिपमध्ये जातोय, पण एक धाव मात्र मिळते. धावसंख्या झाल्या 48. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. यावर मात्र हुकचा फटका आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि याचबरोबर साई स्पोर्ट खारबाव हा संघ सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. तर अभिनंदन अभिनंदन न्यू एकविरा पिंपळनेर, अभिनंदन सचिन, विजय, हरेश, अभिनंदन नयन आणि हार्ड लक साई स्पोर्ट खारबाव, हार्ड लक महेंद्र पाटील,